ती पहिला बॉल समोर खेळतोय जिल्हा आयकॉन स्वप्नील कराड तालुका आणि कराड तालुक्याचा हा खेळाडू ब्लॉक होलचा बॉल पायातून खोदून काढलाय फेकून दिलाय हा बैल मुजेमार इरादा दिलाय इशारा दिलाय घातक हा खेळाडू बनलाय घातक वीर चेंडूला फेकून दिलाय सीमा पार आलाय तो स्वप्नील जिल्हा आयकॉनच्या बॅट मधून षटकार याचा आपण सन्मान करतोय गणेश दादा साळुंकेचा सन्मान करतोय वैभव आपणास विनंती आपण शुभ सन्मान करावा गणेश नारायण साळुंके एक युवा उद्योजक पायामध्ये टाकला आणि पायातला बॉल हेलिकॉप्टर उडवलं याही बॉलला शॉट अप पुल केलाय चेंडूला गुल केलाय चिमणी उडाली भुर्र चेंडूला फेकून दिलाय आयकॉननी बॉल सीमारेषेच्या बाहेर दूर काबिलियत इतनी बड़ा हो कि तुम्हें हराने के लिए कोशिश नहीं बल्कि साजिश करनी पड़े दोन्ही बल्लाडे संघ आणि दोन्ही टीम समोर आमने सामने हा पलटवार चाललाय सेमीफायनल 2 चा चित्तथरारक सोहळा याही बॉलला फेकून दिलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली बनेल तो प्रेक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉल येतोय JMDCC मान्सून ब्लास्टचा हा क्रॅकिंग चौकार स्वप्नीलच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका काय फटकेबाजी चालले काय खेळ चाललाय डिस्ट्रिक्ट आयकॉन स्वप्नील घाबरला 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 विकास माने स्वप्नीलला घाबरला 2 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर आलाय तो व्हाईट बॉल देवानं सर्वांना समान आयुष्य दिलंय फक्त अड अशी घातली जो झिजेल तो चमकेल या पावसामध्ये जो झिजेल तो चमकेल आणि घेऊन जाईल ही मानाची ट्रॉफी बैट एज लागले हम भी किसी से कम नहीं ईट का जवाब पत्थर से देंगे जिसने ठोका है उसको ही पवेलियन में भेजा है विकेट से बतन बैटर जिल्हा आयकॉन स्वप्नील बैक टू द डगआउट चला नवीन बॅटर लगेच जावा जातो आमची टीम संपूर्ण स्पर्धा पण YouTube लाईव्ह पाहतोय 2 दिवसीय स्पर्धा कालचा दिवस अप्रतिम राहिला आणि आजचा दिवस त्यापेक्षाही जोरदार राहिलाय 31,000 ची पहिल्या क्रमांकाची राशी दुसरा क्रमांक 21 तृतीय 11 आणि चतुर्थ 7 असे 4 पारितोषिक 32 संघ 32 जिल्हा आयकॉन आणि या 32 संघांपैकी 4 संघाचं स्वप्न खऱ्या अर्थानं आज पूर्ण होत चाललंय ओवे कॅम्प अक्कलपे अंतिम 2 मध्ये नक्कीच प्रवेश केलाय शुभम आलाय बॅटर क्रमांक 3 चेंडू थोडासा बाहेर ऑफस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉल यस पंच सांगतायत हा होय इज व्हाईट बॉल व्हाईट ने एक सिंगल धावा अकाउंट मध्ये टीमच्या जोडली जाईल धावा झाली त्या जाधवरी टीमच्या 18 धावा सुरुवात स्वप्नीलने अप्रतिम करून दिली त्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार 16 धावा त्यांच्या बॅट मधून नक्कीच आलेत खराब बॉल दिशाहीन लेग स्टंप सोडलाय पुन्हा एकदा बॉल येतोय पंच सांगतायत हा व्हाईट बॉल चला स्पीडअप घ्या प्लीज 0.4 चेंडूचा खेळ झालाय धावा झाले ते आतापर्यंत 19 क्रिकेटचा खेळ आता तर प्रत्येक बॉलवरती षटकार आणि चौकारच पाहायला मिळतील शुभमच्या बॅट मधून एक हलक्या त्याने मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने धावा देतोय एकच तुकाराम स्वतःकडे लगेच टाळी घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे करेल आणि का करू नये संपूर्ण दिवसभर एवढी मेहनत केली एवढा क्लास दाखवलाय तर त्यासाठीचा हा मॅच तेवढाच खास बनलाय विजेता वो नहीं बनते जो कभी असफल नहीं हुए हैं बल्कि वो बनते जो कभी हार नहीं मानते हार शब्द आमच्या डिक्शनरी मध्ये नाही आहे आणि तो शब्द आम्ही कधी लिहिणार सुद्धा नाही
तुकाराम जाधव मिस्टर 360 फुल टॉस बॉल फटका बसलाय. आनंद बॉलच्या खाली कॅच लॉंग ऑन मध्ये पकडलाय. विकेटचं पतन. तुकाराम जाधव येईल माघारी. एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाले ते 19 धावा. छोले आसमान जमे की तलाश न कर, जीले जिंदगी खुशी की तलाश न कर, तकदीर भी बदल जाएगी खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले वजह की तलाश न कर. समस्या काय आहे, समाधान काय, संकट काय. एका षटकामध्ये 20 धावा जमा केलेत. या येणाऱ्या पुढील षटकामध्ये जर अजून 10 ते 15 धावा आल्या तर मग खरी मॅचला मजा येईल. आनंद मैदानामध्ये दाखल झाला. स्पीडअप घ्या. ओव्हर क्रमांक 2 साठी संदेश माने. क्वालिफाईड मॅच आपण पाहिली. अंबवडे आणि देवाची शेमडी बी टीम. 1 बॉल 1 पर्यंत हा सामना गेला. म्हणजे क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो. आपण किती चांगला परफॉर्मन्स दाखवू द्या. चला स्पीडअप घ्या. तेजस चला स्पीडअप घ्यायचंय. संदेश माने आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये बरेचदा आपण पाहत असतो खेळाडू थोडेसे स्वतःवरती ओव्हर कॉन्फिडन्स दाखवतात. हा क्रिकेटचा खेळ आहे. डोक्यावरती उभा करतो. क्रिकेटमध्ये गर्व चालत नसतो. जो गर्व करतो तो एक दिवस जमिनीवरती नक्की पडतो. हा क्रिकेटचा इतिहास आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीला ताळमेळ द्या. प्रत्येक खेळाडूला इज्जत द्या, सन्मान द्या. त्यातून टीम नक्कीच मोठी होते. टीमचा इतिहास घडतो. एस पंच शाहरुख खान स्टाईलमध्ये हा 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 एस व्हाईट बॉल. आवाज बाबा गेलाय का. शुभम स्ट्राईकला आहे. खराब चेंडू पडल्यानंतर बाउन्स चाललाय. पंच पुन्हा सांगतायत हा व्हाईट बॉल. बघा सेमीफायनलची मॅच आहे. प्रत्येकाचं लक्ष या मॅचकडे आहे. जो जिंकेल तो ओवे कॅम्प अक्कल या टीम सोबत 2 हात करेल. परंतु हारेल त्याला मात्र चतुर्थ किंवा तृतीय पारितोषिक नक्कीच प्राप्त होईल. खूप चांगली स्पर्धा आहे. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा महामेळा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचं रणअंगण, क्रिकेटची रणभूमी, क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटचा थरार. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक नाहीयेत. गॅप सिलेक्शन खूप मोठं आहे. 3 क्षेत्ररक्षक एका बॉलच्या पाठीमागे धावतायत. 2 धावा वेगाने शुभम धावलाय. यष्टरक्षक चतुर्य दाखवतोय, चलाकी दाखवतोय. शुभम बाद होईल. चला नवीन बॅटर जातो टीम. लगेच मैदानामध्ये दाखल करा. एकही धाव नाहीये. एक शॉट होती. एकही धाव नाहीये. परंतु धावबाद शुभम झालाय. चला शुभम प्लीज. एक शॉट होती आणि एक सेकंड रनला धावबाद झाला, त्यामुळे धाव नसणार आहे. या चेंडूवरती 0 धावा आलेत. शत्रू जाधव मैदानामध्ये दाखल झालाय. हा शत्रू या टीमसाठी शत्रू बनतोय का, कारण धावा आहेत त्या 22. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या या षटकामध्ये धावेंचा वेग पूर्णपणे स्टॉप झालाय. 2 वाईड्स त्यावरती 2 धावा आलेत. बघा चांगली स्पर्धा आपण पाहतोय. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहत आहोत. असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय बाळूदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच नियमांचं पालन करत असताना आपण प्रत्येक सामने खेळत असतो. संदेश निघालाय. उडवले बॅट. बघा काय वेगाने फिरवले शत्रूने, परंतु पंच स्टाईलने सांगतायत वेगळ्या अंदाजाने, वेगळ्या कलेने. बॉल आहे तो लेग बाईज. मिळेल एक सिंगल धाव. धावा झाल्या 23-23. पंचाने आमच्या प्रेक्षकांना खुश केलंय. कालच्या दिवसापासून पंचांनी सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. चांगला फटका, सुरेख स्ट्रोक येतोय. शत्रूच्या बॅटमधून बॉल निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. शत्रूच्या स्टाईल मध्ये बॉल सीमा पार आलाय तो चौकार. या फटक्यांची आवश्यकता आहे. फटके हवेत. अभी नहीं तो कभी नहीं, अभी के अभी इसी वक्त यही ठोकना पडेगा. कारण धावा जर आपण पाहिले तर या 4च्या सह्याने धावा टीमच्या टोटल होतील. जाधवरी टीमच्या त्या 27 धावा. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. एखादा 6 एखादा 4ला संघर्ष केलाय या जाधवरी टीमने.
2 टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. शत्रू जाधव पडल्यानंतर बाउन्स होता. पंचाने कॉल केला. हा नो बॉल आहे. नो प्लस 1 तर आले. शत्रू वेगाने धावतोय. मला स्ट्राईक हवे, मी मारू शकतो, माझ्यामध्ये हिंमत आहे, परंतु रोखलाय तेजस कोकरेने. नो बॉल. नो वरती 1 धाव तर धावून केले. 2 धावा जमा होतील. अद्याप हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. जाधवमरी टीम बाउंड्री लाईनच्या पाठीमागे उभे राहा. तुका दादा संपूर्ण टीमला विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या पाठीमागे आपण उभं राहायचंय. शॉर्ट रन, एकच सिंगल, नो प्लस 1. यस, हा 2 धावा आपण ऍड करतोय. चला स्पीडअप घ्या प्लीज. बॅट्समन आपण लगेच जावा. पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या शेवटच्या 2 बॉलवरती थोडंसं कुठेतरी 6-4 मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे या टीमचा राहील. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय विजय. हा विजय याच्याबरोबर टीमचा विजय निर्माण करण्यासाठी थोडासा प्रयत्न काय करेल याच्याकडे पाहिले जाईल. फ्रीटचा बॉल संदेश माने निघालाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फील्ड केलाय. 1 विकेट माघार येईल, परंतु 1 सिंगल सुद्धा धाव मिळणार नाही. आलाय तो हा डॉट बॉल. चला नवीन बॅटर. तर 5 चेंडू झालेत का? 1 चेंडू अजूनही बाकी आहे. त्याला पंचर डिसिजन फायनल असेल. त्याला बॅट्समन लगेच जावा. त्याला थोडं फास्ट घ्या. जाधवमरी टीम आपण लगेचच बॅट्समॅन मैदानामध्ये दाखल करायचा आहे. 1 शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. थोडा स्पीडअप घ्या. आणि ओव्हर कॅम्प अकल्पे टीम आपण कुठेही जाऊ नका. यानंतरची मेगा फायनलची मॅच होईल. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. एकोणतीस धावा, 29 रन्स. चला 1 बॉल शिल्लक राहिला. संदेश थोडा स्पीडअप घ्या प्लीज. अंधार होतोय. अजूनही मेगा फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. थोडा स्पीडअप घ्या प्लीज. शेवटचा बॉल संदेश माने निघालाय. नाहीये फटक्यात संपर्क काहीच होत नाही. बॉल सोडलाय खरा. 1 धाव येऊ शकते का? 1 धाव यस बाईच्या माध्यमातून 1 सिंगल धाव आले. चला क्षेत्ररक्षण जाधवमरी टीम लगेच आपण वेळ न खर्च करता लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तुमचा टोटल स्कोर झाला तो 30 धावा आणि 31 धावांचं लक्ष या मॅच मध्ये राहिले. 12 बॉल आणि 31 धावांची मॅच कशा प्रकारे राहील या मॅचची कहाणी पुढील इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत. खूप चांगली स्पर्धा आपण संपूर्ण दिवसभर पाहिली आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती देखील या स्पर्धेसाठी आम्हाला लाभली गेले. त्या सर्वच मान्यवर आणि पुरस्कारांचे आम्ही पुन्हा एकदा मनस्वी आभारी आहोत, कारण त्यांच्यामुळे ही स्पर्धा संपन्न होऊ शकली. या सर्व पुरस्कारांचे मनापासून आभार. चला जाधवमरी टीम क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवून घ्यायचंय. 12 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष आहे. प्रथम पारितोषिक रोख कॅश 31,000 आम्हाला पुरस्कृत केले सन्मान्य आदरणीय संतोषदादा जाधव साहेब. तर आकर्षक ट्रॉफी सौजन्य श्री बाळूदादा पवार अध्यक्ष पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा. द्वितीय पारितोषिक रोख कॅश 21,000 दीपक गणपत साळुंक यांनी महेंद्र गणपत साळुंक यांच्या माध्यमातून 21,000ची राशी आम्हाला या स्पर्धेसाठी लाभली गेले. तर आकर्षक चषक श्री मयूर रमेश साळुंके. तृतीय पारितोषिक 11,000 श्री अक्षय अनिल जाधव समाजसेवक उद्योजक. तर आकर्षक ट्रॉफी भरत किसन साळुंके. चतुर्थ पारितोषिक रोख कॅश 7,000 सन्मान्य श्री निखिल दादा माने समाजसेवक. आणि आकर्षक ट्रॉफी सागर सखाराम साळुंके यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य तानाजी आगोंडे गुरुजी अंकुश साळुंके. त्यानंतर मालिकावीर सुभाषदादा जाधव, सामनावीर नितीनदादा सुर्वे, उत्कृष्ट फलंदाज किरण श्रीरंग जाधव, उत्कृष्ट गोलंदाज आकाश मरागजे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अपूर्व पवार. बॉल सौजन्य सुरेश रामजी साळुंके, रामचंद्र शंकर साळुंके. त्यानंतर सन्मान चिन्ह सौजन्य विकास जाधव, सन्मान चिन्ह सौजन्य स्वप्नील आनंद साळुंके,
समालोचक सौजन्य दत्ताराम लक्ष्मण साळुंके, विजयदादा शिंदे, पाणी सौजन्य मुकेश कुमार सिंग, नाश्ता व्यवस्था बजरंग किर्दत आणि सचिन श्रीरंग साळुंके, चेंडू सौजन्य किरण सुरेश शेलार. चला मॅचला सुरुवात करायचे. या सर्वच पुरस्कर्त्यांचा मी पुन्हा एकदा मनस्वी आभारी आहोत. चला बॅट्समन जाऊ द्या. आंबोरे टीम, आंबोरे टीम, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, प्लीज फास्ट. चला तेजस, आपल्याकडे वेळ नाहीये भाऊ, अजून मॅच फायनलची खेळवायची आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज. 12 चेंडू आणि 31 धावेंचं लक्ष या मॅच मध्ये आहे. संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्याच्यात लढण्याची ताकद असते आणि दोन्ही टीमचा संघर्ष संपूर्ण दिवसभर राहिलाय. महत्वपूर्ण स्पर्धा. चला स्पीड घ्या जरा तेजस. आपल्या खेळामध्ये वेग हवाय, रनिंग मध्ये वेळ हवाय. तर गोलची ट्रॅक वरती P1चं पहिलं षटक हाताळतोय जिल्हा आयकॉन स्वप्नील डेवंगळे. कराड तालुक्याचा हा खेळाडू, सर्वांना अगदी मनमोहन केले या खेळाडूने. ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर इन पश्चिम महाराष्ट्र या खेळाडूची चर्चा होते आणि ज्याप्रमाणे खेळ राहिला संपूर्ण दिवसभर आपण पाहिलं, बॅटिंग असेल बॉलिंग असेल चांगला खेळ राहिला. ही महत्त्वाची परिस्थिती आहे. परिस्थिती जेवढी कठीण, परिस्थिती जेवढी विकट, तेवढाच हा खेळाडू तिकट. या मॅच मध्ये काय खास करेल? तेजस कोकरे स्ट्राईकला आहे, जिल्हा आयकॉन. पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ फुल करण्याचा प्रयत्न, पंच त्यांना दंडित करतायत. हा वाईट बॉल आलाय, वाईटने सुरुवात केले, पंचांनी वॉर्निंग दिले, 1 बाउन्स आहे. वैभव साळुंके या आमच्यासोबत जॉईन व्हा प्लीज. स्वप्नील निघालेत, पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, पंच कॉल करतायत, पडल्यानंतर बाउन्स आला. पंचांनी वॉर्निंग दिली होती. चला प्लीज स्पीडअप घ्या, पंचांना विनंती आहे. पाऊस यायला सुरुवात झाली, अंधार झालाय. पंचाचा डिसिजन हा फायनल असेल, यावरती कोणतंही दुमत नाहीये, डिस्कस करू नका. पंच कॉल काय, डिसिजन काय आमच्यापर्यंत आपण कळवा. पंचांनी कॉल दिला, हा नो बॉल आहे. चला सुरुवात करा मॅचला प्लीज. 2 धावा झालेत. पहिला वाईट आला, त्यानंतरचा नो बॉल. यावरती फटका चांगला आलाय. लॉंग ऑन मध्ये आनंद होता, परंतु बॉलला अडवू शकला नाही. आनंदचा आनंद बिघडलाय. बॉल निघून जातोय, सीमारेषा चिरून आग लावत सीमा पार आलाय तो चौकार. तेजस कोकरे, सातारा जिल्हा आयकॉन. बघा आनंदला बॉल अडवण्यासारखा होता, परंतु क्रीडांगण संपूर्ण ओलं झालंय, चिखल आहे. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. स्वप्नील निघालेत, तेजस कोकरेने सुरुवात केली. एक षटकार येण्याची आतुरता आहे. बॉल फसलाय, फटका फसलाय, शत्रू वेगाने धावतोय, झडप मारली परंतु जाळ फाटलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या लगत, अगदी बॅकअप चांगला राहिला. दोन धावा पूर्ण होत्या. टीमचा टोटल स्कोर झालाय तो 8 धावा. अजूनही 10 चेंडू आणि 23 धावेंची आवश्यकता आहे. अजूनही मॅच जिवंत आहे, अजूनही सामना दोन्ही एंड कडून आपल्याला पाहायला मिळतोय. काय होतं या मॅच मध्ये, कोण जिंकते ही मॅच? कोशिश करो जब तक थक न जाओ और मेहनत करो जब तक जीत न जाओ. करा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बाहेर टाकलाय. वाईट +1 अशा 2 धावा या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. तेजस कोकरे, संदेश माने सलामी जोडी मैदानामध्ये दाखल आहे. मोठा स्कोर, मोठी मॅच, मोठी स्पर्धा आणि मोठा खेळ या मॅच मध्ये होत असताना दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सातारा जिल्हा आयकॉन तेजस कोकरे, त्याच्या बॅट मधून 1-4 नक्कीच आलाय, परंतु मॅच अजूनही लांब आहे. 10 चेंडू आणि 21 धावेंची समीकरण. त्याला थोडा स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या.
पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहिला, लोअर फुल टॉस, नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता तेजसचा, परंतु फटक्यामध्ये जोर नव्हता. डी मध्ये ट्रॅव्हल झाला, एक सिंगल धावाले. 11 धावा. आता 9 चेंडू आणि 20 धाव्यांची अजूनही मॅच. बघा विकेट हवी आहे. या दोन खेळाडूंच्या माध्यमातून विकेट जर आली तर पूर्णपणे कमबॅक असेल तो जाधवमरी टीमचा. स्वप्नील निघालेत. आडो बॅटिंग पटका खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने धावतोय, बॉलकडे पाहतोय, ड्राईव्ह केली परंतु रोखू शकला नाहीये. बॉल कार्पेटला आग लावत सर 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 करी सीमा पार आलाय तो तेजस कुकरेच्या बॅट मधून. ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. टांगा पलटी, घोडे फरार झाले. क्षेत्ररक्षण हवंय. संपूर्ण दिवसभरची मेहनत आहे, एक चूक आणि आकडा डायरेक्ट येईल तो खाली. शेअर मार्केटचं डाऊन होतंय, कधी वरती जातोय. ही मॅच देखील तशीच आहे, दोन्ही बाजूने काहीतरी वरती कधी खालती. उमेश सर स्टेज सोडू नका, फायनलची मॅच बाकी आहे. मोठा फटका, क्षेत्ररक्षक आनंद ड्राईव्ह केला, प्रयत्न अप्रतिम राहिलाय. आनंद साठी एकदा टाळ्या होत यार. जीव तोडून मेहनत चालले, जीव तोडून मेहनत चालले. ही कसरत करावी लागते, घाम गाळावा लागतो. नशिबाच्या भरोश्यावरून काही होत नसतं. मैदानामध्ये खेळ चांगला करावा लागतो, एफर्ट्स अप्रतिम राहिले. हा जर कॅच झाला असता तर हा व्हिडिओ नक्कीच व्हायरल झाला असता. बघा रिप्ले मध्ये आपण पाहतोय, बराच वेळ बॉल हवेमध्ये स्वतःला झोकून दिलं. खाली काय दगड आहे की काटा आहे पाहिलं नाही, परंतु ही मॅच मला हवी आहे. माझ्या रस्त्यातला हा काटा मला काढायचा आहे, त्यासाठी आनंदने पूर्णपणे प्रयत्न केला. टीमच्या धावा झाली ते 17. 7-14 अजून मॅच. चेंडू थोडासा मी म्हणेल खराब होता, थोडस पाय उचलला, जम्प केला, परंतु संपर्क झाला थोडासा. डी मध्ये गेलाय. आता राहिले ते 6 बॉल आणि 13 धाव्यांची मॅच. थांबली आहे बैट हाथ में, अब तो महासमर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री से बाहर होगा. 6 बॉल 13 धाव्यांची मॅच. 6-13, 13 धावा 6 चेंडू. गोलंदाजी हातरेल नो डाऊट तुकाराम श्रीरंग जाधव. अनेक वर्षाचा अनुभव आहे या टीमसाठी. या पठ्ठाने अनेक पावसाळे पाहिलेत तर अनेक उन्हाळे पाहिलेत. 6-13, 13 धावा 6 चेंडू. तुकाराम जाधव काय करेल या मॅच मध्ये? आपला अनुभव दाखवेल, आपला क्लास दाखवेल. ह्याला रोखायचा आहे, याला पकडायचं, यासाठीचा प्रयत्न राहिलाय तुकाराम जाधव आणि संपूर्ण टीमचा. 6 बॉल आणि 13 धाव्यांची मॅच. रफ आणि टफ हा सामना बनलाय. सेमीफायनल क्रमांक 2 चा चित्त थरारक हा सामना. तुकाराम जाधव निघाले. 6-13 मॅच. चांगला चेंडू होता, थोडस शरीरावरती घेतला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतायत. बॅकअप राहिलाय मिड विकेट आणि कावकोरांच्या मधून चांगला बॅकअप राहिला. धाव घेतली ती बघता एक सिंगल. आता 5 आणि 12. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोलिए मुट्ठी भर जमीन, अभी तोलना आसमान बाकी है. तुकाराम जाधव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका काय आहे, बॉल कुठे? पंच वाकून पाहतायत आणि आडवे होऊन सांगतायत. व्हाईट बॉल. येस, पंचाने डिसिजन दिलाय, हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आलाय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. समीकरण चेंज झाले. 5 बॉल आणि 11 धावेची मॅच. ऑड मॅच, ऑड सामना, ही चांगली स्पर्धा. तुकाराम जाधव या मॅचचा तारणहर्ता, या मॅचचा पाडीचा कणा सोडून दिलाय. पंच कॉल करतायत. हा 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 नो बॉल. नो बॉलची 1 धाव. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट.
समीकरण चेंज झाले. 5 बॉल आणि 10 धावेंची अद्याप मॅच आहे. एक षटकाराला एखादा चौकाराला आंबवडी टीमचा रस्ता खुला होईल, परंतु एखादा डॉट्स एखादा विकेट जाधवरी टीमचा रस्ता खुला होईल. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. 5 बॉल आणि 10 धावेंची मॅच. मोठा फटका आलाय, बॅट मधून साऊंड आला, टक, बॉल निघून जातोय वेगाने आकाशाला गवासनी घालत सीमा पार येतो तो लॉंग अँड स्ट्रॉंग ब्युटिफुल स्ट्रोक. तेजस कोकरेच्या बॅट मधून आलाय धमाकेदार षटकार. 4 धावेंची आवश्यकता आहे. चेंडू पुढे टकला, टप्प्यात आल्यानंतर सोडत नसतो हा तेजस कोकरे. झुंगटी टीम, झुंगटी गावचा हा खेळाडू आज सातारा जिल्हा आयकॉन म्हणून खेळतोय. 4 बॉल आणि 4 धावेंची मॅच. ओव्हर कॅम्प अक्कलपेट टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. पुन्हा एकदा मोठा फटका आला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ऐसी गलती क्रिकेट में नहीं चलती. बॉल गेला सीमा पार, जिंकले टीम अंबावडे आणि अंतिम 2 मध्ये प्रवेश केलाय. त्याला टॉसला या अंबावडे टीमचे